एका वॉर्ड पुरतं न काम करता संपूर्ण कोपर खेळण्यासाठी एकमेव व्यक्ती नेहमी झटत असतो. सातारा जिल्ह्यावरती विशेष प्रेम ज्यांचा आहे, लोकप्रिय समाजसेवक आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करतो बापू पाटे साहेब यांना की आदरणीय आपणा सर्वांचे लाडके संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य ताई नारायण शिंदे यांना करूया आपण सन्मानित. सकाराम शेठ कदम यांना विनंती केली जाते आपण या प्लीज, सन्मान चिन्ह द्या प्लीज. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थातच आपणा सर्वांचे आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुतणे अर्थातच आमचे सहकारी मित्र के चे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा शिंदे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी अजित बडे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण विजयदादा शिंदे यांना सन्मानित करूया. वेळात वेळ काढून तेही या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिले त्याबद्दल सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर त्यांची कन्याही या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या दोघांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती संघ मालक उपस्थित आहेत आणि त्या संघ मालकांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. प्रथमतः विजेता संघ अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय दीपक दादा त्याचबरोबर आदरणीय आमचे हनुमान दादा साळुंके यांना विनंती करतो आपण या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अथर्व अधिरा 11 सातारा चे संघ मालक दीपक दादा हनुमान दादा यांना करूया आपण सन्मानित. त्याचबरोबर उपविजेता संघ खऱ्या अर्थाने जो संघ राहिलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीम आणि त्या टीमचे सर्व संघ मालक उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय बाळासो कुराडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या आमचे तिन्ही संघ मालक आपल्याला विनंती आहे आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. निलेश सर त्याचबरोबर श्रीमंत पेशवा ही टीम क्रमांक 3 वरती राहिली आणि त्या
टीमचे ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य दादा चोरगे आणि अजित वरे साहेब यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. संघमालक म्हणून या प्लीज. आदित्य दादा चोरगे आणि अजित श्रीरंग वरे यांना मी विनंती करतोय आपण या. आपलाही सन्मान या सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे खऱ्या अर्थाने शिवस्वराज्य अकॅडमी कोपर खेळणे. याच मैदानावरती पहाटे सकाळी 5:30 वाजल्यापासून या अकॅडमीची मुलं प्रॅक्टिस करत असतात आणि शिवस्वराज्य अकॅडमी कोपर खेळणे जावलीचे सुपुत्र आहेत महेंद्र दादा जुनगरे यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांची टीम खूप चांगला खेळ त्यांच्याही टीमने केला. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आयोजन टीमला विनंती करतो आपण या प्लीज. महेंद्र दादा जुनगरे शिवस्वराज्य अकॅडमी कोपर खेळणे पोलीस भरतीसाठी त्याचबरोबर भारतीय सेनेमध्ये दाखल होण्यासाठी त्यांची अकॅडमी काम करत असते. ज्यांना कोणाला त्या ठिकाणी पोलीस भरती भारतीय सेनेमध्ये दाखल व्हायचं असेल मी सर्व आमच्या युवा खेळाडूंना तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही शिवस्वराज्य अकॅडमीमध्ये दाखल व्हा. हमखास तुम्ही भारतीय सेनेमध्ये पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नक्की भरती व्हाल. पुढील सन्मान आहे आमचे सुर्वे टायगर जावली टीम. आदरणीय आमचे विनोद दादा सुर्वे त्याचबरोबर तानाजी दादा सुर्वे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुर्वे टायगर त्यांचाही खेळ अप्रतिम राहिला. ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. तानाजी दादा सुर्वे विनोद सुर्वे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील संघ मालक आहेत शिवशक्ती रायडर्स सांबरवाडी कास पठार टीम आणि त्यांचे संघ मालक आहेत आमचे आदरणीय रवी दादा पोपळे साहेब यशस्वी उद्योजक. त्यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर वीर मराठा बोरने सूर्यकांत दादा कदम यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर वेदांत 11 KSK गणसोली टीम आणि त्याचे ओनर आहेत आदरणीय आमचे सुरेश दादा सकपाळ साहेब यांनाही या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. सर्व संघ मालकांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर भाऊ धनावडे यांची टीम आहे. त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणखी कोण राहिली? NB स्पोर्ट्स अर्थातच निलेश दादा भिंताडे साहेब यांची टीम त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय आमचे भगवान मुळीक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दादांना विनंती करतो आपण दादा या प्लीज आपला सन्मान स्वीकारा. भगवान दादा मुळीक साहेब सूरज मुळीक साहेब यांचे वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय. ॲक्वाप्युअर सोल्युशन चे विद्यमान प्रोप्रायटर आहेत सूरज मुळीक यांचे वडील. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे राहुल दादा सुर्वे साहेब यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. राहुल दादा सुर्वे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं अर्थातच ओमसाई इंडस्ट्रीचे ओमकार सूर्यकांत साळुंके साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे आम्ही विशेष आभार मानतोय. त्याचबरोबर विराज स्पोर्ट्स किरणदादा साळुंके आणि श्री विनोददादा बनगे उपसरपंच सांबारवाडी
यांच्या माध्यमातून 2 बॅट आणि 5 क्रिकेट कॅप देण्यात आल्या होत्या, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष साई श्रद्धा सामाजिक संस्था आदरणीय आमचे सुनील दादा मस्कर साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर ज्येष्ठ क्रिकेटर वाई यशस्वी उद्योजक प्रवीण दादा वाडकर साहेब यांचंही धन्यवाद मानतोय. योगेश दादा जांभळे यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर आमचे अमोल दादा तरडे साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटरचे राहुल बनगे आणि सूरज दादा चोरट यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर धनश्री साडी शॉप कामोठे उत्तम शेठ चोरट साहेब यांचंही धन्यवाद मानतोय आम्ही. या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं. त्याचबरोबर समाजसेवक उपाध्यक्ष उरमोडी क्रिकेट असोसिएशन सुशील डपळ साहेब यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतोय. रविदादा दळवी उपाध्यक्ष मैत्री ग्रुप जावली यांचंही मनापासून धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर विनोद पाटे ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आम्हाला लाभलं पाटे आर्ट्स यांचंही आम्ही विशेष आभार मानतोय. कर वसुली अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका अध्यक्ष मैत्री ग्रुप जावली विष्णू आप्पा धनावडे साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी बहुमूल्य सहकार्य या सातारा प्रीमियर लीगला करण्यात आलं, त्याबद्दल त्यांचा आभार. प्रोप्रा तन्मय ज्वेलर्सचे सर्वे सर्वा दत्ता शेठ सनस यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. युवा उद्योजक आणि बिझनेस लाईफ कोच ॲक्वा प्युरेज वॉटर सोल्युशन होलसेलर आदरणीय आमचे सूरज दादा मुळीक साहेब यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान उपलब्ध करून देण्यात आलं विभाग प्रमुख शिवसेना खजिनदार ज्ञान विकास संस्था आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचं मनापासून आभार. राधिका ज्वेलर्सचे सर्वे सर्वा कैलास शेट्टी हेमगर साहेब यांचंही मनापासून धन्यवाद. कलाकार फ्लेक्स नेरूळ आदरणीय आमच्या या स्पर्धेचे मीडिया पार्टनर जतीश विष्णू धनावडे साहेब यांचंही मनापासून धन्यवाद. युवा समाजसेवक सुनिकेत हंडे पाटील साहेब यांचंही मनापासून धन्यवाद. प्रोप्रा टेम्पटेशन हॉटेल राजूशेठ चोरट साहेब यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या आईचा सन्मान करतोय आणि आपण मालिकावीर फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या 4 खेळाडूंसाठी आणि त्यांच्या आईचा सन्मान म्हणून अर्थातच श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य चोरगे साहेब यांच्या माध्यमातून पेशवाई साड्या या ठिकाणी देण्यात आल्या 4 साड्या, त्यांचंही मनापासून आभार मानतोय. यूट्यूब सौजन्य आदरणीय आमचे सकाराम शेठ कदम त्याचबरोबर आमचे बापू पाटे साहेब या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतोय. एनडी सनस एनडी कंट्रॅक्शन यांचं या ठिकाणी आभार मानतोय, कारण या सर्व स्पॉन्सरनी खूप सारी मदत केली, त्या कारणाने ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट होते. या स्पर्धेमध्ये स्कोरिंगची भूमिका महत्त्वपूर्ण ज्यांनी केली अर्थातच सातारा जिल्ह्याचे नंबर 1 चे स्कोरर अक्षय कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्षय कदम यांना सन्मानित आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. उत्कृष्ट स्कोरर मी विनंती करतो सकाराम शेठ कदम यांना आपल्या शुभ हस्ते अक्षय कदम यांना सन्मानित करूया. सातारा जिल्ह्याचे नंबर 1 चे स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थातच अक्षय कदम आपटी यांना सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचं डेकोरेशन अर्थातच या मैदानाची सजावट ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आमचे बंटी शेठ आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बंटी शेठ आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर डीजे आदेश आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजे आदेश आपल्याला विनंती आहे आपण या. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in चे सर्वे सर्वा अर्थातच संतोष नाणेकर सर यांचा आपण दुपारी सन्मान केला, त्यांचे टीम मॅनेजर गौरव सर आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. टेनिस क्रिकेट .in चे गौरव सावंत सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. डीजे मास्टर डीजे आदेश यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. त्याचबरोबर आमचे टेनिस क्रिकेट .in चे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरव सावंत सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अरुणभाई कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा.
मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सर्वांचा सन्मान झालाय, परंतु खऱ्या अर्थाने ज्या दोन मुलांनी खूप मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतले, अर्थातच त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल आणि दोन्ही मुलांना मी विनंती करतो आपण या आपल्याला सन्मानित केलं जात आहे। राहुल आणि रवी राजा दोन मुलांचा या ठिकाणी विशेष सन्मान आयोजन टीमच्या माध्यमातून केला जातोय। मी अजित बडे सर आपण या प्लीज, मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या दोन मुलांनी खूप काम केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या दोन मुलांचा सन्मान आपण करावा अशी तुम्हाला मी विनंती करतोय। जोरदार टाळ्या वाजवा या दोन मुलांसाठी। गेली 3 दिवस अप्रतिम असं काम केलंय, खूप मेहनत घेतली आणि या दोन मुलांनी या स्पर्धेमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला। या दोन मुलांसाठी एकदा पुन्हा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया। tenniscricket.in झाले ना, त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम असं समालोचन आपण ऐकलं, अर्थातच आमच्या सातारा जिल्ह्याचे स्टार कॉमेंटेटर शैलेशजी जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। शैलेशजी जाधव सर यांना सन्मानित केलं जात आहे। मी दादांना विनंती करतो, दादा आपल्या शुभ हस्ते आपल्या सातारा जिल्ह्याचे स्टार समालोचक अर्थातच शैलेशजी जाधव सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय। शैलेशजी जाधव सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। अप्रतिम समालोचन केलं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल शैलेशजी जाधव सर आपलं मनापासून अभिनंदन। अक्षय वाडकर अर्थातच फोटोग्राफर समीर गोळे त्यांचा छोटा भाऊ आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। समीर आहेत त्यांचा सन्मान केला जातोय। दादांना विनंती केली जाते, दादा ठीक आहे, सतीशला विनंती करतोय आम्ही तुमच्या शुभ हस्ते फोटोग्राफर ज्यांनी अप्रतिम सर्वांचेच फोटो काढले, आता मात्र त्याचा फोटो घेतला जाईल, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। खूप चांगले फोटो काढलेत, थँक्यू। आणि अक्षय वाडकर यांचाही विशेष सन्मान आम्ही करतोय। अक्षय वाडकर प्लीज या। अरुण भाई आपल्या शुभ हस्ते अक्षय वाडकर यांचा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलं, बहुमूल्य मेहनत केली, अर्थातच नितीन दादा जाधव यांचा विशेष सन्मान केला जातोय। आणि मी विनंती करतो अरुण भाई कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। नितीन दादा जाधव सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करणारे, गेली 3 दिवस या ठिकाणी या मैदानावरती ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या बरोबर राहून आम्हाला सहकार्य केलं, नितीन दादा जाधव। गणेश दादा पानसारे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। गणेश दादा पानसरे यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आदित्य दादा चोरगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर एक विशेष सन्मान आहे, खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये गेली 3 दिवस आमच्याबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करतायत, खूप मेहनत करतायत, अर्थात कोळगर गावचे सुपुत्र सचिन शिंदे यांना सन्मानित करतोय आम्ही। सचिन शिंदे, मी सतीश सनस यांना विनंती करतो आपण सचिन शिंदे यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर पुढील सन्मान आहे विनोद ओंबळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। विनोद दादा ओंबळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या संपूर्ण सातारा प्रीमियर लीग साठी ज्यांनी खूप मेहनत घेतली,
गेली 3-4 दिवस आमच्याबरोबर या ठिकाणी मैदानावरती काम करतायत. अर्थातच धर्मा चिकणे आपण मुख्य व्यासपीठावरती या. धर्मा चिकणे यांना आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर विकेट बनवण्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आदरणीय आमचे सुधीर दादा लोहार यांना विनंती करतो आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी मी दादांना विनंती करतो, दादा या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द महत्वपूर्ण असतील. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम सातारा प्रीमियर लीग 2025 या बक्षीस समारंभ प्रसंगी उपस्थित व्यासपीठावर माझे सहकारी आमच्या ताई सायलीताई शिंदे, आमचे स्नेही माझे बंधू किशोर पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ, सर्वांनाच शुभेच्छा. जे विजेते झालेत त्यांना शुभेच्छा आणि जे उपविजेते झालेत त्यांचं कौतुक. खरं तर सातारा प्रीमियर लीग ही कशी असावी ह्या संकल्पनेपासून अगदी ही आयोजन कमिटी माझ्या संपर्कात होती आणि खरं बोलायचं तर ही 31/1/2 ही मगाशी देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही माजी नगरसेविका सौ संगीता म्हात्रे यांच्या नावाने जी चषक भरायचं ती ही डेट तेव्हापासून सुरुवात झाली. खरं तर उद्धव ठाकरे गटाचे आमचे मित्र आहेत विभाग प्रमुख सुनील वाडकर साहेब यांचे आणि आमची मागच्या महिन्यातच चर्चा झाली होती की आपल्याला टुर्नामेंट ठेवायचे आणि माझे अतिशय म्हणजे जवळचे मित्र आहेत ते आणि ते नेहमीच आम्हाला अगदी सुरुवातीपासून या चषकाला मदत करायचे आणि एक मोठे म्हणजे त्या चषकाचे नाव कसं होईल याच्यासाठी ते आग्रहलेख लिहायचे आणि ती डेट आम्ही आज सातारा प्रीमियर लीगला दिली. त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आमचे सर्व सहकारी त्याच्याबद्दल खुश आहेत कारण ही जी आयोजन कमिटी आहे यांची ही मेहनत, कारण मला वाटतं बरेचसे व्हिजिटर्स इथे, बरेचसे सेलिब्रिटी, बरेचसे राजकीय पुढारी इथे येऊन गेले, सर्वांनीच कौतुक केलं. कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे कारण प्रत्येक गोष्ट ही वाखाणण्याजोगी आहे. हे नियोजन इतकं सोपं नाही आहे मित्रांनो, कारण ही खरं बोलायचं तर आपल्या गावठी भाषेत बोलायचं ढोर मेहनत आहे आणि ही ढोर मेहनत आपण सर्वांनी घेतले कारण आपल्या भागाचं, आपल्या साताऱ्याचं नाव रोशन व्हावं आणि आपली जन्मभूमी सातारा आहे आणि कर्मभूमी जरी नवी मुंबई असली तरी जन्मभूमीचं नाव आपलं कसं उज्ज्वल होईल हे बघायला पाहिजे. आणि आपण ऑल इंडिया आयकॉन घेतले, आपण नवीन नवीन संकल्पना निवडल्या, आपण सर्वच जण रेटून काम केलं. मी सर्व आयोजन कमिटीचं मनापासून हार्दिक आभार मानेन. बक्षीस किती आहे याला महत्त्व नाही, परंतु जे भागासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि साताऱ्यासाठी जे केलं आहे त्याला महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी आपलं योगदान फार मोठं आहे. मी जरी मला वाटतं एक उद्घाटनाला नव्हतो, परंतु आमचे मित्र किशोर पाटील साहेब असतील, बापू तर सारखेच, देसाई साहेब सारखेच कॉन्टॅक्टमध्ये होते, सकाराम शेठ फोन करत होते, सर्वच जण फोन करत होते, परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे उद्घाटनाला यायला भेटलं नाही, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. परंतु नक्कीच आता ही परंपरा आपली कायमस्वरूपी राहील आणि आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या शुभेच्छा तर आहेतच, त्याचबरोबर संजीव नाईक साहेब असतील, संदीप नाईक साहेब असतील, सागर शेठ असतील, आमचे संकल्प नाईक असतील, सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण साहेबांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे त्यामुळे साहेबांनी इथे व्हिजिट दिली नाही, परंतु पुढच्या वेळेस नक्कीच पहिल्याच दिवशी साहेबांना आणण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी आपणाला ग्वाही देतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जे अप्रतिम खेळले, आमचा म्हणजे माझाच कार्यकर्ता आहे मयूर शिंदे, त्यानेही अप्रतिम खेळ केला, त्यांनीही चांगली ओव्हर टाकली आणि त्याची फिल्डिंग तर वाखाणण्याजोगीच असते. असे सर्वच खेळाडू आपले सातारा जिल्ह्यात ते अप्रतिम आहेत. सर्वांनी चांगला खेळ केला आणि नक्कीच याच्यामधून पुढच्या वेळेस इतर ठिकाणी जेव्हा आयकॉन खेळाडू असेल तो आपल्या सातारा जिल्ह्यातलाच असेल असं मनापासून मला वाटतं. मनापासून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा एक आपण सर्व संघ मालकांनी, खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी
एक चांगल्या पद्धतीने पार पाडली, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच निलेश सर. इथून पुढे आता आपण पुढील रूपरेषेकडे वळूया. नामांकन आलेली आहेत फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर आणि फायनल मॅचचा सामनावीर पुरस्कार. आता हे पुरस्कार इथून पुढे आपण आता वितरण करणार आहोत. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि पुढील कार्यक्रमाकडे वळूया. त्याचबरोबर एक सन्मान आपण करत आहोत. सन्मान मित्रांनो, ज्यावेळेस आपण ट्रॉफीचं अनावरण केलं त्यावेळेस आपल्या सर्वांचं लक्ष वेधून ट्रॉफीने घेतलं, परंतु एक व्यक्ती असा आहे की ज्यांनी आपल्या वैयक्तिक अकाउंटला ही व्हिडिओ शेअर केली आणि त्याला 100K व्ह्यू आले आणि 18,000 लाईक आले अशी ही ट्रॉफी आहे. आणि ज्यांनी ही पोस्ट केली होती ते जांभळमूरचे अल्पेश जांभळे यांचा आपण सन्मान करूया. त्यांच्या अकाउंटला जर आपण केला तर 100K व्ह्यू आहेत आणि 18,000 लाईक इंस्टाग्रामला मिळाले, आपण त्यांचा सन्मान करूया. 1,00,000 व्ह्यू मिळालेले आहेत. 100K म्हणजे 1,00,000 व्ह्यू त्यांच्या अकाउंटला मिळाले त्या ट्रॉफीसाठी. आणि दादांना विनंती की दादा आपल्या शुभ हस्ते आपण अल्पेश जांभळे जांभळमूर यांचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अल्पेश जांभळे यांच्यासाठी. त्यांनी आपल्या वैयक्तिक अकाउंटला हा व्हिडिओ या ट्रॉफीचा शेअर केला. 1,00,000 व्ह्यू त्यांच्या अकाउंटला आले आणि 18,000 लाईक मिळालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या अल्पेश जांभळे यांच्यासाठी. इथून पुढे आता आपण वळूया. फायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत. ज्यांनी फायनल मॅचमध्ये 38 धावा कुठल्या 15 बॉलमध्ये आपण तो पुरस्कार आता प्रदान करत आहोत. ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख फायनल मॅच सामनावीर. सामनावीर देण्यासाठी मी विनंती करतो. अर्थातच वाई प्रीमियर लीग या स्पर्धेचे सर्व आमचे लाडके मित्र आदरणीय पंकजदादा वाडकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. आयुब शेख आपण या आपल्याला अंतिम मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ मित्रांनो. ऑल इंडिया आयकॉन आयुब शेखचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ केला आयुब शेख यांनी. अंतिम मॅच मध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. एकदा जोरदार टाळ्या आयुब शेख यांच्यासाठी आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. आयुब अधिकचा वेळ घेणार नाही. फक्त तुम्ही बऱ्याचशा लीग खेळता, आज सातारा प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळत कसं वाटलं? नाही, खूपच बरं वाटलं. कारण की सातारा आणि सर्वात पहिले मी धन्यवाद बोललो आहे आमचे संघ मालकाचा आणि निलेश. सगळ्यांनी निलेशने मला कॉल केला. निलेश एक मित्र आहे माझा. आणि असं वाटत नाही, सर्वजण मला विचारतात तो साताऱ्यावरनं कधी आला. मी बोललो साताऱ्याला मॅच नाही आहे, मॅच आहे ना कोपरखेरणेला. पण ते म्हणतात सर्वजण म्हणजे गावाचे विचार होते. मस्त एक नंबर ऑर्गनायझिंग केली कमिटीनी. आणि असा ग्राउंड जास्त कुठं भेटत नाही खेळायला. आणि मी तर अजून सांगतो पुढच्या वर्षी अजून याच्यावरून चांगला होणार आहे सातारा प्रीमियर. तर मी स्वतःहून आयकॉनसाठी कुठेही असेल तरी टाईम काढून आयकॉनसाठी या स्पर्धेतला टाईम देणार. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन कासार वडवली जे मूळचे पंढरपूरचे आहेत. आता इथून पुढे आता आपण नामांकन आलेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर हे पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. पहिला पुरस्कार आहे तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हा पुरस्कार आता आपण सातारा प्रीमियर लीगचा आपण प्रदान करणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पुरस्कार 5,000 रुपयाची रोख कॅश आहे. त्याचबरोबर ट्रॉफी आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची. आणि मित्रांनो हा पुरस्कार चाललाय सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एनी गेसेस? पेशाने खेळाडू आहे PSI ज्यांनी थ्रो आउट केला कराड तालुक्यातल्या तुळसण गावचा निलेश वीर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सातारा प्रीमियर लीग. सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी सौभाग्यवती सायलीताई शिंदे मॅडम यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी आपण देतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खेळाडू पेशाने PSI आहे, पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि निलेश वीर त्यांचं नाव आहे. गाव त्यांचं आहे तुळसण, तालुका आहे कराड.
आपण त्यांना देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो निलेश वीर यांच्यासाठी. त्याचबरोबर आपण निलेश वीर यांना प्रदान करणार आहोत आणखीन एक पुरस्कार आहे. खरं तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये किंबहुना आपल्या क्रिकेट खेळतो किंवा जीवनाच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचा मोठा वाटा असतो आणि सर्वात जास्त आपल्या जवळची व्यक्ती कोणती असते तर ती आई असते. आपण क्रिकेट खेळायला येतो, आपण घरी जातो, कधी अभ्यास करत नाही, आपल्या पाठीशी कोण घालतं तर ती आई असते आणि आपण त्या आईचा सन्मान मित्रांनो सातारा प्रीमियर लीगच्या वतीने करतो. एकदा जोरदार टाळ्या निलेश वीर यांच्या आईला आपण पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या वतीने पेशवाई साडी आहे आपण ती प्रदान करत आहोत. निलेश सर, आपण विचार केला तर आईचा सन्मान होतोय. स्पर्धा ज्या वेळेस अनाउन्समेंट झाली त्याच वेळेला अगदी आदित्यदादा चोरगे मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की देसाई साहेब आपण आपल्या शॉपच्या माध्यमातून आपण 4 अंतिम खेळाडूंना टॉप खेळाडूंना त्या ठिकाणी आपण पैठणी साडी देतोय. एकदा जोरदार टाळ्या. पेशवाई साडी सेंटर वाशी, श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या वतीने ही साडी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बॉल आउट तुम्ही थ्रो आउट तुम्ही चांगल्या प्रकारे केलात आणि बॉलने एष्ट्यांचा वेध घेतला. संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ अंतिम सामन्यामध्ये गेला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार मिळतोय. खरं तर तुम्ही पेशाने PSI आहात, म्हणजे आपलं करिअर घडवलेलं आहे. क्रिकेट तुम्ही खेळत आहात, कशा भावना आहेत? सर्वप्रथम मी आमच्या संघाचे मालक दिनकर दादा शेवाळे यांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी मला या संघामध्ये घेतलं. तसंच रोहित दादा पाटील यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला की दादा तू लीगला खेळ. तुझा माझ्या आणि ही माझी वैयक्तिक पहिली स्पर्धा होती. काल माझ्यावर खूप मोठं दडपण होतं की मी असं पहिल्यांदा मी कधी घाबरलो नाही, पण मी रोहित दादाला पण म्हटलं की मी एवढ्या मोठ्या स्टेजवर कधी खेळलो नाही आणि काल मला त्यांनी संधी दिली आणि मी काल खरं क्रिकेट जगलो. इतका दिवस मी क्रिकेट बघत होतो पण मी काल खरं क्रिकेट जगलो आणि मला त्याचा आनंद आहे. आणि सातारा प्रीमियर लीगचं हे असं भव्य दिव्य आयोजन बघून मनाला खूप बरं वाटलं. नेक्स्ट टाइम मला अजून चान्स भेटला तर मी अजून चांगलं खेळेल. युवा खेळाडूंना काय सांगाल की करिअर किती महत्त्वाचं आहे आणि क्रिकेट कसं खेळावं? सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेल क्रिकेट हा एक छंद आवड सगळ्यांचा आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या करिअरकडे फोकस केलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहू तेव्हा आपला हा छंद पण आपल्याला व्यवस्थितपणे जोपासता येतो. दुसरी एक गोष्ट आहे, पेनातली शाई संपेल परंतु आईचं प्रेम कधी संपणार नाही. सातारा प्रीमियर लीगच्या वतीने तुमच्या आईचा सन्मान होतोय. तुमच्या जीवनामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आईचं किती मोठं योगदान आहे? आज जर मी हे माझ्या आईला दाखवलं तर ती पहिली गोष्ट मला घरातून क्रिकेटसाठी खूप मोठा सपोर्ट होता, पण मी असं कधी स्टेज परफॉर्म केला नव्हता. आज माझ्या आईने जर हे बघितलं तर तिला खूप बरं वाटेल की आज काहीतरी हा माझ्यासाठी काहीतरी घेऊन आला. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. पेशाने खेळाडू PSI आहे निलेश वीर, सातारा प्रीमियर लीगचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आता इथून पुढील पुरस्कार आहे सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि त्यासाठी 10,000 रुपये रोख रक्कम आहे, ट्रॉफी आहे, त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटर यांच्या वतीने साडी आहे आणि एक्वा गार्ड आहे आणि तो एक्वा गार्ड आम्हाला सूरज दादा मुळीक यांच्या वतीने मिळालेला आहे आणि या गोष्टी आता आपण प्रदान करत आहोत. देण्यासाठी मी विनंती करतो KSK चे माजी अध्यक्ष आमचे मित्र विजयदादा शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण देणार आहोत. एक्वा प्युअरची जी मशीन आहे ती मी सूरज मुळीक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही देऊ आणि श्रीमंत पेशवाई यांच्या माध्यमातून जी पेशवाई साडी आहे ती आपण आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून देणार आहोत. आणि पुरस्कार चाललाय उत्कृष्ट गोलंदाजाचा हा पुरस्कार चाललेला आहे. एनी गेसेस? आवाज येऊ द्या. खेळाडू अथर्व अधिरा 11 साताऱ्याचा, पठ्या कुरोशी गावचा मयूर शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज सातारा प्रीमियर लीग. ऑल इंडिया आयकॉनला माघारी पाठवलं आणि बरेचशा फलंदाजांच्या विकेट टिपल्या आणि 6 विकेट आपल्या नावी केलेल्या आहेत. कुरोशी गावचा मयूर शिंदे ठरलाय सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या मयूर शिंदे यांच्यासाठी.
विजयभाई शिंदे यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण कॅश आणि ट्रॉफी आपण प्रदान करावी. KSK महाबळेश्वरचे पूर्व अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुतणे विजयभाई शिंदेच्या शुभास्य आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत. साडी आपण यानंतर प्रदान करत आहोत. आदित्य दत्ता चोरगे श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे मालक आहेत, त्यांच्या शुभास्य आपण पेशवाई साडी त्यांना प्रदान करत आहोत. आणि सूरज दादा मोळीक यांच्या वतीने हा एक्वा प्युअरची मशीन आहे ती आपण त्यांना प्रदान करूया. एकदा जोरदार टाळ्या मयूर शिंदे यांच्यासाठी. मयूर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळालेला आहे. ऑल इंडिया आयकॉनला तुम्ही माघारी पाठवलं, जबरदस्त धारदार गोलंदाजी केली, हा पुरस्कार मिळतोय, कशा भावना आहेत? मोठ्या टुर्नामेंटला गोलंदाज भेटलं हे माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. कारण एवढ्या स्टेजला खेळणं म्हणजे खूप भीती होती. कारण अक्षय दादाने अगोदरच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करून मॅच जिंकवलेली, त्यामुळे त्याने एक चौका मारला. माझ्या मनात भीती होती की नेक्स्ट बॉल काय टाकू. पण जेव्हा तो व्हेरिएशन मी सगळ्यात आयुब दादाचं धन्यवाद करीन, कारण त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला, त्यामुळे मी बॉलिंग चांगली केली. क्या बात आहे. मयूर, खरं तर आई वडिलांचं आपल्या जीवनामध्ये मोठं महत्त्व आहे. आपण या सातारा प्रीमियर लीगच्या वतीने आईचा सन्मान करत आहोत आणि तुमच्या आईसाठी ही पेशवाई साडी आहे. आईचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे. समुद्राची केली शाई आणि आकाशाचा केला कागद, तरी आईचं प्रेम कधी संपणार नाही. कशा भावना आहेत? कारण माझे आईबापनं आजपर्यंत बोलत असतात, तू जातो क्रिकेटला तुला काय भेटतं. तर मी आज मम्मीला जाऊन स्वखुशीनं बोलीन की मी आज तुझ्यासाठी प्राईज मारून साडी घेऊन आलो. जीवनात आईचा एका कोणता किस्सा आहे का जेव्हा आईने तुम्हाला पाठीशी घातलेला आहे? कारण मला घरातून सपोर्ट नाही भेटत, कारण मम्मी पप्पा मला बोलतात की तू क्रिकेट खेळून तुझं काय होणार नाही, हे पैशावाल्यांचा गेम आहे. पण मी मम्मीला बोलत असतो, मम्मी आज तुझा मुलगा खाली आहे पण कधी ना कधी तरी तो वरती येणार. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मयूर शिंदेसाठी. जबरदस्त गोलंदाजी केली आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. पुढील पुरस्काराकडे वळूया आणि पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाजाचा आणि या पुरस्कारासाठी 10,000 कॅश आहे, त्याचबरोबर ट्रॉफी आहे, विराज स्पोर्ट्सची बॅट आहे. श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या वतीने आईचा सन्मान होणार आहे. त्याही खेळाडूच्या आणि ती पैठणी साडी आहे. आणि सूरज दामुळे यांच्या वतीने एक्वा प्युअर मशीन आहे. या गोष्टी आता आपण प्रदान करणार आहोत. आणि उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी आमंत्रित करतो. खऱ्या अर्थाने साताऱ्यावरून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहण्यासाठी नवी मुंबईमध्ये 3 दिवस या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक ते आहेत आणि सह्याद्री स्पोर्ट्स हे ब्रँड आहे आणि या सह्याद्री स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने ते मालक आहेत. नितीनदादा सनस आणि सतीश सनस यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. बबनदादा सनस यांना मी विनंती करतो, बाबा आपण या आपल्या शुभ हस्ते सातारा प्रीमियर लीग 2025चा बेस्ट बॅटरचा किताब आम्ही तुमच्या शुभ हस्ते देतोय. निलेश सर. नामांकन आलेलं आहे सातारा प्रीमियर लीग मध्ये, ज्याच्या बॅट मधून आलेले आहेत 69 धावा. कुटत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. पुरस्कार चाललाय कराड तालुक्यातील येवती गावच्या शेवाळवाडीला. खेळाडूचं नाव आहे सुजित शेवाळे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट डॉन ठरलाय. या सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज. दुसऱ्याच दिवशी या खेळाडूने पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं आणि आपले इरादे स्पष्ट करून टाकले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. सुजित शेवाळे डॉन ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सुजित शेवाळे. याचा खेळ आवडला असेल तर ट्रॉफी आणि जे कॅश प्राइज आहे ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे बबनदादा सनस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांना ट्रॉफी आणि जी कॅश प्राइज 10,000 आहे ते देतोय. टाळ्या कमी पडतायत मित्रांनो, टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. सुजित शेवाळे मॅन फ्रॉम कराड. सुजितचे आपण आणखीन काही पुरस्कार आहेत. बॅट बबनदादा सनस यांना मी विनंती करतो, आपल्याच शुभ हस्ते विराजची जी बॅट आहे विराज स्पोर्ट्सची आणि ती बॅट ही आपण त्या ठिकाणी सुजित शेवाळे यांना देतोय. त्याचबरोबर भगवान दादा मुळीक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही मशीन वितरण करावी.
ॲक्वा फिल्टरची मशीन आहे ती आपण आपल्या शुभहस्ते प्रदान करावी. आणि साडी देखील आपण श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य दादा चोरगे यांच्या वतीने ही साडी आहे ती आपण प्रदान करत आहोत. सुजय शेवाळे यांना या सर्व काही गोष्टी मिळत आहेत. 10,000 सातारा प्रीमियर लीगच्या वतीने आहेत. ट्रॉफी आहे, साडी आहे, एक्वा प्युअरची मशीन आहे, बॅट आहे, या सर्व काही गोष्टी आपण प्रदान करतो. एकदा जोरदार टाळ्या सुजित शेवाळे डॉनसाठी. अंडर 22चा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. सुजितशी आपण वार्तालाप करूया. सुजित, कमी वयामध्ये एक चांगली उपलब्धी तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती मिळवलेली आहे. आज सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्याच मॅचमध्ये आपण अर्धशतक ठोकला आणि इरादे स्पष्ट करून टाकले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. हा पुरस्कार मिळतोय, कशा भावना आहेत? सर म्हणजे हा पुरस्कार भेटलाय, विश्वास नाही बसत की मला भेटलाय. कारण की माझ्याकडून माझ्या टीमला खूप अपेक्षा होत्या की मी टीमला शेवटपर्यंत घेऊन जाईन आणि टीमला म्हणजे जिंकण्याची आशा नव्हती की रोहितदा असेल, राजू असेल, संग्राम असेल, माझे बरेच मित्र असतील, त्यांना फक्त आशा होते की माझ्या नावाचा हा डंका वाजला पाहिजे. फक्त भावा तुझा गेम झाला पाहिजे. पूर्ण जेवढे प्रेक्षक येतील त्यांना तुझ्यापाशी काहीतरी क्वालिटी आहे त्याचा फक्त तुला म्हणजे त्यांना दाखवून द्यायचं की तू काहीतरी करू शकतोस. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळत आहेत, परंतु आईचा सन्मान सातारा प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. जीवनात आपण एखादी चूक केली ना, सर्वात आधी कोणतं न्यायालय माफ करत असेल ना तर ते आईच आहे. आणि तुमच्या आईचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय, कशा भावना आहेत? सर माझ्या घरच्यांबद्दल बोलल तेवढं कमीच आहे आणि स्पेशली माझ्या आईबद्दल बोलल तर तेवढं कमीच आहे. कारण की आईचा खूप सपोर्ट असतो मला. रात्रभर मी धंदा करतो, म्हणजे माझा बुरशीभाऊचा गाडा आहे नाईटला. संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत असतो. आईचा म्हणजे एवढा सपोर्ट असतो ना की म्हणजे तिला पण वाटतं की म्हणजे मिडल क्लासमधून आपण जन्माला आलोत, काहीतरी आपलं म्हणजे आईची खूप आशा आहे माझ्याकडून की काहीतरी झालं पाहिजे. आणि नक्कीच मी आईला आता शब्द देतो की नक्कीच काहीतरी जीवनात मी करून दाखवेन. एकदा जोरदार टाळ्या सुजित शेवाळे डॉनसाठी. डोळ्यातले अश्रू बरंचसं काय सांगताय. सुजित, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निलेश सर, खऱ्या अर्थाने अनेक पारितोषिक आले, अनेक लाखो रुपये आलेत, परंतु सगळ्यांच्या डोळ्यात पाणी कोणी आणलंय? मी श्रीमंत पेशवाई या साडी सेंटरसाठी सर्वांना एकदा विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या मनात देखील नव्हतं. आदित्य दादा मला त्या ठिकाणी सारसोळीच्या मैदानावरती भेटले, सातारा प्रीमियर लीगची चर्चा चालू होती आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं, देसाई सर आपल्या साडी सेंटरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पेशवाई सिल्कच्या 4 साड्या त्या ठिकाणी देणार आहोत. श्रीमंत पेशवाई आणि आदित्यदादा चोरगे साहेब, थँक्यू, धन्यवाद. आम्ही संपूर्ण आयोजन टीमच्या माध्यमातून तुमचं धन्यवाद मानतोय. आता यानंतर पुढील पुरस्कार आहे मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे या स्पर्धेतला राजा आणि बादशाह खेळाडू हा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. आणि त्यासाठी 15,000 कॅश आहे, आकर्षक ट्रॉफी आहे, एक्वा प्युअरची मशीन आहे, विरा स्पोर्टची बॅट आहे. आणि या सर्व काही गोष्टी आपण आता प्रदान करणार आहोत. आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या वतीने पेशवाई साडी आहे, या गोष्टी आता आपण मालिकावीराच्या खेळाडूला प्रदान करणार आहोत. अगदी मालिकावीर म्हणजेच या स्पर्धेचा किंग, या स्पर्धेचा राजा, सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा पर्व क्रमांक 1 आहे. आणि बऱ्याच गोष्टी आयुष्य असो का क्रिकेटच्या पटलावरती ज्या गोष्टी पहिल्या होतात त्या आपल्या गोष्टी स्मरणात राहत असतात. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चं हे पर्व अद्भुत आहे आणि सर्वांच्या लक्षात राहील. आणि मालिकावीर हे किताब देण्यासाठी ज्यांचा वाढदिवस उद्या आहे आणि त्यांचा वाढदिवस आम्ही इथे सेलिब्रेट केला, अर्थातच आमचे किशोरदादा पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मालिकावीर हा किताब देतोय. निलेश सर प्लीज. आणि पुरस्कार चाललाय सातारा प्रीमियर लीगचा मालिकावीराचा पुरस्कार. या स्पर्धेतला राजा आणि बादशाह खेळाडू ज्यांनी कुटलेले आहेत 40 धावा टिपलेले आहेत, 6 विकेट. पुरस्कार चाललाय सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी गावाला. खेळाडूचं नाव आहे अजय शेलार. अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचा कर्णधार, सातारा जिल्हा आयकॉन या खेळाडूला चाललाय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. 40 धावा कुठल्या आणि 6 गडी माघारी पाठवले. आता यानंतर ॲक्वा प्युअरची मशीन सूरज मुळीक यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण
प्रदान करावी अशी विनंती आहे. 15,000 कॅश आपण प्रदान करत आहोत. आकर्षक ट्रॉफी प्रदान करत आहोत सातारा प्रीमियर लीगच्या वतीने आणि ॲक्वा प्युअरची मशीन, श्रीमंत पेशवाई साडी सेंटर यांच्या वतीने ही साडी, या सर्व काही गोष्टी आपण त्यांना प्रदान करत आहोत. आणि जेडी भाईंना विनंती की आपण बॅट प्रदान करावी आणि बॅट आहे विराज स्पोर्टची बॅट आहे, ती आम्ही प्रदान आपण मित्रांनो एकदा अजय शेलारसाठी जोरदार टाळ्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी गावचा आरती कलेक्शन जेडी भाई यांच्या वतीने आपण बॅट प्रदान करूया. त्यांना विनंती की आपल्या शुभेच्छा आपण बॅट प्रदान करा. विराज स्पोर्टची बॅट आम्हाला मिळालेली आहे. सर खरोखर सातारा प्रीमियर लीगचे खूप आभार. आणि ज्यावेळेस कमिटीसोबत मीटिंग झालेली त्यावेळेसच हे आम्ही घोषणा केली की आपण पाहतो सध्या फिल्टर पाण्याची खूप गरज आहे सर्व ठिकाणी. मार्केटमध्ये 8, 9, 10, 18,000 देसाई सर जर म्हटले की मी 18,000 फिल्टर बसवलं आहे, पण आपण होलसेलर असल्यामुळे अर्ध्या रेटमध्ये देतो. आज जे लाईव्ह बघतायत किंवा इथे जे आहेत त्यांनी फक्त सातारा प्रीमियर लीगचा एक फोटो दाखवायचा आणि यायचं आणि 50% डिस्काउंट तुम्हाला. पण हे कंपल्सरी एक फोटो पाहिजे इथला स्टेजचा किंवा कुठला तरी. सातारा प्रीमियर लीग हे नाव सगळीकडे गेलं पाहिजे. सातारा हा वाघांचा जिल्हा आहे आणि वाघासारखं सगळ्यांनी मैदान गाजवून सोडलं आहे. आणि खरोखर हे फिल्टर आम्ही इथे लॉन्च करतो आहे. सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे, संदीपदादा शिंदे साहेब आणि आपले देसाई साहेब. आणि खरोखर क्रिकेटचा खेळ होता तर एका क्रिकेटरच्याच हस्ते आपण हे आज लॉन्च करूयात. आणि जे पाहत आहेत त्यांच्यासाठी फक्त हे 1999 बेसिक, म्हणजे प्रत्येक घरात आपण पोचलो पाहिजे, प्रत्येकाला शुद्ध पाणी भेटलं पाहिजे, विदाऊट आपण कोणताही नफा ठेवता हे बेसिक तत्वावरती लॉन्च करतो. आणि देसाई सर आणि संपूर्ण कमिटीचे खूप खूप आभार. आणि सध्या कसं माईक हातात दिलं आहे तर तुम्ही एवढं सर्व आयोजन केलं हे सोपं नसतं. आणि खरोखर ॲज अ मोटिवेशनल स्पीकर आम्ही बाहेर जातो बोलतो, परंतु जो मर्डेकर सरांचा आवाज आहे, म्हणजे मी 2 दिवस झालं विचार करतोय की हा माणूस स्वतः बोलतोय की हा आवाज फिल्टर होऊन आपल्याला ऐकायला येतोय. म्हणजे खरोखर तुमच्या आवाजाला द्यावी तेवढी दाद खूप, हे तुमच्याकडून घ्या सर. एकदा जोरदार टाळ्या. अजय शेलार कोट्रोशी या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. आणि आपण एक्वा मशीन्स आपण त्यांना ती प्रदान करत आहोत. विराज स्पोर्ट बॅट देण्यासाठी आपण जेडी भाई आणि आरती कलेक्शनचे आहेत, त्यांच्या शुभास्या आपण जेडी भाईंच्या शुभास्या आपण बॅट देत आहोत. अजय शेलार या स्पर्धेचा बादशाह खेळाडू ठरलेला आहे. मालिकावीराचा पुरस्कार सातारा प्रीमियर लीगचा. अजय, मालिकावीराचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. मला वाटतं अजय हा असा सातारा जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू होता ज्याला शेवटी घेतलं गेलं आणि तो मला वाटतं अथर्व आदिरा 11 मध्ये सहभागी झाला. अजय संघाने प्राइज मारलंय, तुम्हाला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, कशा भावना आहेत? नक्कीच खूप भारी वाटतंय, कारण आउटसाइड ऑफ द केस की पहिली टुर्नामेंट खेळलो आणि त्यातून मला मॅन ऑफ द सिरीज मिळालं. संघ मालक आणि टीम विषयी काय बोलत? संघ चांगला खेळला. नक्कीच जेव्हा आम्ही बसलो होतो ऑप्शनला, आम्ही ठरवलेलं ह्या ग्राउंडला जर कोण वाचू शकतो तो फक्त बॉलर वाचू शकतो, कारण बॅट्समन 1-2 सिक्स मारून आउट होणार. पण बॉलरने जर प्रत्येक बॉलरने 1-2 सिक्स मारले तर 5 ओव्हर नंतर आपण 10 सिक्स कमी खाणार. त्यामुळे बॉलरचाच गेम आहे इथे जास्त. सातारा प्रीमियर लीगच्या वतीने आईचा सन्मान होत आहे, कारण आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आईचा फार मोलाचा वाटा आहे. आपण कोणतीही चूक केली, आपण कोणतंही वेगळं काम केलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या आई पाठीशी घालते. तुमच्या जीवनामध्ये आईचं महत्त्व किती आहे? नक्कीच जेव्हा मी लहान होतो तेव्हा, म्हणजे माझ्या चुलतीने मला मुंबईला आणलं, 1ली-2रीला होतो तेव्हा, आणि तेव्हापासून तिनेच मला सगळं सांभाळलं. आतापर्यंत तीच सगळं करत आले. त्यामुळे तिचं योगदान जे आहे ते आहे कोणाच्याच नाही, माझ्या आयुष्यात कोणाचंच नाही तेवढं योगदान. क्या बात आहे. म्हणजे ही साडी तुम्ही तुमच्या काकीला देणार आहात? नाही, सध्या ती हयात नाही आहे, त्यामुळे काही हरकत नाही. अजय, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या अजय शेलार यांच्यासाठी. फार खडतर प्रवास करून हा खेळाडू मुंबईपर्यंत आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण अक्षय पाटील मोने यांना विनंती आपण या, आणि आयुब शेख यांना विनंती आपण या. ऑल इंडिया आयकॉन. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अजय शेलारसाठी. इयत्ता 3री मध्ये हा खेळाडू मुंबईला आला. मित्रांनो आज तो कोच आहे. अनेक मुलं त्याच्या हाताखाली शिकतात क्रिकेट, आणि त्यांनी आज हा शिक्षक आहे आणि त्यांनी मालिकावीराचा पुरस्कार मिळवलेला आहे.
आता इथून पुढे आपण ऑल इंडिया आयकॉनचा सन्मान करणार आहोत. अक्षय पाटील मोन्या जे अलिबागचे आहेत, ज्यांनी हे मैदान दणानून सोडलं, आणि एका बाजूला कासर वडवलीचे आयुब शेख यांचा आपण सन्मान करणार आहोत. कारण मित्रांनो, या दोन खेळाडूंनी बाकीच्या आयकॉन खेळाडूंनी जबरदस्त खेळ केला, परंतु हे दोन आयकॉन ज्या संघामध्ये होते ते दोन संघ अंतिम सामन्यामध्ये आले. मित्रांनो, आयकॉनचा खेळ आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. अगदी आदरणीय सन्माननीय आमचे दादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण ऑल इंडिया आयकॉन प्रथम आयुब शेख यांचा सन्मान करूया. या स्पर्धेची अर्थातच जी ट्रॉफी आहे, ज्या ट्रॉफीवरती आय लव्ह सातारा हे प्रिंट करण्यात आलंय, आणि सध्याला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ही ट्रॉफी खूप ट्रेंडिंगला आहे आणि खूप छान ट्रॉफी बनवले सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटीने. ही ट्रॉफी आपण आयुब शेख यांना देतोय. जरा एकदा जोरदार टाळ्या द्या. आयुब शेख अप्रतिम खेळ केला, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तदनंतर आम्ही अक्षय पाटील मोन्या यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय किशोरदादा पाटील साहेब यांना मी विनंती करतो, दादा आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय पाटील मोन्या अलिबागचा खेळाडू आहे आणि त्यांनी अप्रतिम खेळ केला, त्याबद्दल संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. किशोर पाटील साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण करूया अक्षय पाटील मोन्या जो अलिबागचा खेळाडू आहे, ऑल इंडिया आयकॉन. आणि अक्षयसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो, त्याचाही खेळ अप्रतिम राहिला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अक्षय पाटील. इथून पुढे आता आपण सातारा प्रीमियर लीगचा रनरअप संघ म्हणजे उपविजेता हा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. आणि उपविजेता संघाला पुरस्कार आहे 1 लाखाचा, आणि क्रिस्टल आर्टची जी ट्रॉफी आहे ती आता आपण प्रदान करणार आहोत. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला गर्व आहे की आम्ही नवी मुंबईमध्ये राहतोय. खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा विकास त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने झालाय. नवी मुंबईचे भाग्यविधाते, नवी मुंबईचे शिल्पकार, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर संजीवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आणि सागर शेठ नाईक साहेब यांच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थाने या दिग्गजांकडे आम्हाला सर्वांना घेऊन गेले. अर्थातच आदरणीय आमचे संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आणि ट्रॉफी आहे. आदरणीय मी संदीप दादा म्हात्रे साहेब यांना विनंती करतो, आपल्याच शुभ हस्ते 1 लाख आणि या ठिकाणी ही आकर्षक ट्रॉफी आपण देऊया. संघाचं नाव आहे ज्या संघाने जबरदस्त खेळ केला, थ्रो आउट मध्ये हा संघ पुढे आला आणि सातारा प्रीमियर लीगचा उपविजेता संघ राहिलेला आहे. संघ आहे कराडचा श्री संत बाळूमामा वॉरियर्स. संघ मालक दत्तात्रय वगैरे साहेब, सुभाष धनावडे साहेब, बाळासो कुराडे साहेब आणि दिनकर दादा यांच्या मालकीचा संघाने मारली आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1च्या उपविजेता ट्रॉफी वरती कोरलंय आपलं नाव. आपण 1 लाख आणि आकर्षक ट्रॉफी सातारा प्रीमियर लीग ची वितरण करूया. संपूर्ण टीम, संघ मालक आपण या. जबरदस्त खेळ राहिला. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आपण प्रदान करणार आहोत 1 लाख आणि क्रिस्टल आर्टची आकर्षक ट्रॉफी सातारा प्रीमियर लीगची. आपण हा पुरस्कार सातारा प्रीमियर लीगचा उपविजेता संघ हा पुरस्कार प्रदान करत आहोत. संघाचं नाव आहे श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर बाळूमामाच्या नावाने. सातारा प्रीमियर लीगचा उपविजेता संघ आहे श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड. 1 लाख आकर्षक ट्रॉफी चालली आहे या टीमला. या टीमने खेळ जबरदस्त केला आणि द्वितीय क्रमांकावरती कोरलंय आपलं नाव. दत्तात्रय वगैरे साहेब, सुभाष धनावडे साहेब, बाळासो कुराडे साहेब आणि दिनकर दादा यांच्या मालकीचा संघ श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड.
त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला अशोक दादा सपकाळ निहाल ग्रुप यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार. रोहित, संघ मालकांच्या वतीने तुम्ही बोलावं अशी विनंती आहे. संत बाळूमामा वॉरियर जबरदस्त खेळला, थ्रू आउट मध्ये संत बाळूमामा वॉरियर्स पुढे आला, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. कसा राहिला प्रवास? अतिशय चांगली स्पर्धा आमच्या खेळाडूंसाठी घेऊन आली आयोजन समिती, त्याबद्दल प्रथम मी आयोजन समितीचा अगदी मनापासून आभार मानतो. मी इथं जेवढं पण प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, मी एक विनंती करेन, स्पर्धा आवडली असेल तर एकदा आयोजन समितीसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो. नयन सकपाळचं अतिशय मेहनत, निलेश सरांची मेहनत, संतोष देसाई सरांची मेहनत, सकाराम शेठ कदम साहेबांची मेहनत, सतीश सनजची मेहनत आणि संपूर्ण कमिटीची मेहनत, ही मेहनत आज फळाला उतरली आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन अगदी विना गालबोट लागलं, त्याबद्दल मी प्रथम संयोजन समितीचा आभार मानतो. आणि यापुढे इथून पुढच्या वर्षी पुढच्या पर्वामध्ये यापेक्षा मोठी स्पर्धा निश्चित आयोजन समिती आमच्यासाठी घेऊन येईल, यात कोणतीही शंका नाही. संघ मालकांना 2 शब्द आपले फार महत्त्वाचे राहतील. आपण एक जण या संघ मालकांकडे जाऊया, कारण या संघाने उपविजेता पद पटकावलेलं आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चं आणि संघाचं नाव आहे श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड. दादा, ज्यावेळेस या प्रीमियर लीगची घोषणा आली, ज्यावेळेस तुम्ही टीम घेतली, कशा भावना होत्या? संघ इथपर्यंत पोहोचला. सर्वप्रथम आयोजन समितीला मी धन्यवाद देतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना या प्रीमियर लीगमध्ये संघ मालक म्हणून चान्स दिला, त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. आणि आम्ही आत्तापर्यंत, मी तर एवढ्या मोठ्या लीगमध्ये किंवा कुठंच आत्तापर्यंत संघ घेतला नव्हता. फक्त आम्ही मच्छी व्यावसायिक आहे, मच्छी मार्केटमध्ये थोडे छोटे मोठे टुर्नामेंट होतात, तिथं आम्ही आयोजन करतो किंवा तिथं संघ मालक होतो. पण एवढ्या मोठ्या लीगमध्ये आम्ही संघ मालक झालो आणि रोहित पाटील, सर्व खेळाडू इतके भारी आहेत, पण थोडंसं बॅड लक, त्यामुळं फायनलला आम्ही हारलो नाही, आम्ही जिंकलोच. त्यामुळं कुठल्याही खेळाडूंनी नाराज व्हायचं नाही. आता येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राला पण बाळूमामा वॉरियर्स संघ आहे, त्यात आपण नक्कीच ट्राय करू जिंकण्यासाठी. आणि तुम्ही एक सामना जिंकला, तुमच्या सर्व संघ मालकांनी डान्स केला, प्रचंड व्हायरल झाला. म्हणजे जीवनाचा आनंद कसा घ्यावा आणि क्रिकेटमध्ये कसा आनंद घेतला पाहिजे जिंकल्यानंतर, हे तुमच्या संघ मालकांनी दाखवलं. कशा भावना आहेत? ज्या संघ मालक आमचे बाळूदादा कुराडे यांचं वय 67 वर्ष आहे आणि 67 वर्षात एवढा ते आनंद घेतात, तर त्यांनी जवानीत किती घेतला असेल. आणि मी बोलतो, पैसा काय कामाचा नाही, पैसा कोणीही कमवतं, पण हा आनंद, मी तर 2 दिवस झालं, आज सकाळी 1 वाजता पाटे मी व्यवसायावरती गेलो धंद्यासाठी, तिथून पुढे आल्यानंतर 10 मिनटं फक्त घरी थांबलो आणि या टुर्नामेंटसाठी आलो आहे. ठीक आहे, आपण टेन्शनमुक्त, मी तर 2-3 दिवस झालं कुठलाही कॉल उचलला नाही किंवा काय, कुठलं बिलकुल टेन्शन नाही, पूर्ण टुर्नामेंट एन्जॉय करायचंच काम केलं. या बात, एकदा जोरदार टाळ्या. आयुष्यातले 3 दिवस आणि आनंदाने जगले. खूप सारं आपल्याला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर आता आपण वळी आता चॅम्पियन पुरस्कार सातारा प्रीमियर लीगचं आपण वितरण करणार आहोत. ट्रॉफीबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो, ही ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या वतीने मिळालेली आहे, सातारा चावडीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री लातूर यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक, लोकप्रिय समाजसेवक जावली ज्ञानदेवजी राणे साहेबांचेही मनपूर्वक आभार. त्यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य या प्रथम क्रमांकाला केलेलं आहे. आणि हा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा, मित्रांनो, आपण जी ट्रॉफी पाहत आहात, ही ट्रॉफी विशेष आहे, कारण ही ट्रॉफी आपण या अगोदर देखील सांगितलं की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पवई नाका आहे. या पवई नाक्यावरती ही अशा प्रकारे छत्रपती शिवरायांची तोफेसह युद्धसज्ज रूपातील प्रतिमा, ज्या प्रतिमेला 61 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि राज्यात अशा प्रकारची ट्रॉफी कुठेही नसून ही सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ट्रॉफीवरती आहे. म्हणजे आपण साताऱ्यात गेल्यानंतर आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा देणारी छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा पवई नाक्यावरती आहे आणि तीच प्रतिमा ही सातारा प्रीमियर लीगच्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आहे. प्रथमतः मित्रांनो, आपण जो चॅम्पियन पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे 1.5 लाखाचा आणि शाईन बाईक आहे. आणि प्रथमतः आपण प्रदान करणार आहोत विजेता टीमच्या संघ मालकाला प्रथमतः बाईक दिली जाईल. शाईन बाईक आहे, ती बाईक आता आपण प्रदान करणार आहोत.
आणि ही बाईक देण्यासाठी मी विनंती करतो, आदरणीय आमचे संदीप दादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो, त्यांच्याच शुभ हस्ते आपण या बाईकची चावी अथर्व अधिरा 11 सातारा टीमचे ओनर दीपक दादा सकपाळ आणि हनुमंत साळुंके यांना आपण देणार आहोत. मी आदरणीय दादांना विनंती करतो, आपण दादा थोडंसं खाली जावा, कारण संघ मालक यांच्यासाठी ही बाईक आहे आणि ही बाईक त्या ठिकाणी मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या बाईकची चावी आपण दोन्ही संघ मालकांना द्यावी. दादांना विनंती आहे, आपल्या शुभासे आपण बाईकची चावी प्रदान करतो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अथर्व अधिरा 11 सातारा या टीमसाठी. दीपक दादा सकपाळ, हनुमंत दादा साळुंके यांच्या मालकीचा संघ, आपण त्यांना शाईन बाईकची चावी प्रदान करत आहोत. दादांच्या शुभ हस्ते शाईन बाईक आहे ती आपण संघ मालकांना प्रदान करत आहोत. या टीमने जबरदस्त खेळ केला आणि चॅम्पियन संघ ठरला. संघ मालकांशी आपण वार्तालाप करूया. खरं तर मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये अथर्व अधिरा 11 संघ सहभागी झाला सातारा प्रीमियर लीग मध्ये आणि आज दीपक दादा तुमच्या संघाने चॅम्पियन पदक पटकवलेलं आहे. बाईक तुम्हाला मिळते, ट्रॉफी तुमच्या घरी जाणार आहे. दोन्ही संघ मालकांच्या 1.5 लाख रुपयाची कॅश प्राइज आहे. कशा भावना आहेत? आता मला खूप आनंद होतो आहे, कारण मगाशी मी बोललो होतो की फायनल आमचीच आहे आणि आम्ही फायनल मारली पण. आणि बाईकपेक्षा मला ट्रॉफी जास्त आवडले, त्यामुळे मला त्यापेक्षा जास्त मोठा आनंद वाटतो आहे. कारण छत्रपती महाराजांची आपली ट्रॉफी आहे, त्यामुळे ती मला खूप आवडलेली आहे. बस. आणि आपली कमिटी आहे जी आहे सातारा प्रीमियर लीगची, हे आयोजन असं केलं आहे ना, खूप छान केलेलं आहे. त्यामुळे मला त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो. निश्चित ट्रॉफी तर तुमच्या घरी जाईल, परंतु या बाईकवरती अथर्व अधिराला पहिल्यांदा बसवणार का? हो, बसवणार, नक्कीच बसवणार. क्या बात आहे. त्यांच्या मुलांच्या नावाने संघ खेळला आणि चॅम्पियन ठरला. एकदा अथर्व आदिराज हे नाव आहे आणि त्याच्या पुढे पण सातारा आम्ही लावलेलं आहे, त्यामुळे आम्ही सातारकर पण आहे, एवढं पण लक्षात ठेवा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या अथर्व अधिरा 11 सातारा या टीमसाठी. चॅम्पियन संघाचे संघ मालक आहेत. आता इथून पुढे ओके, हनुमंत दादांकडे आपण जाऊया. दादा, खरं तर तुम्ही सहभागी झाला. मला वाटतं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आणि तुमची आता नव्याने ओळख झाली आणि तुमचा संघ चॅम्पियन ठरलाय. कशा भावना आहेत? भावना तर खूप व्यक्त करण्या एवढे शब्द नाहीत, पण माझ्या टीमसाठी मी खूप अभिमान आहे की त्यांनी मला ह्या स्टेजवरती पोहोचवलं आणि त्यांच्यामुळे हा मला सन्मान भेटतो आहे. त्यामुळे मी प्रथमतः माझ्या टीमचं अभिनंदन करेन. आणि सर्वात म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ट्रॉफी बघितली तेव्हा मला असं वाटतं की ट्रॉफी आमच्याकडेच येणार आहे. मी पवई नाक्याच्या इकडचा आहे, सातारामधला आहे आणि ती ट्रॉफी बी आमचीच असणार. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या चॅम्पियन संघ मालकांसाठी. आता यानंतर आपण प्रदान करणार आहोत 1.5 लाख आणि चॅम्पियन ही ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी विशेष आहे आणि ती ट्रॉफी आता आपण प्रदान करत आहोत. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आता आपण 1.5 लाख आणि आकर्षक ट्रॉफी. संपूर्ण संघाला विनंती, आपण या. अथर्व अधिरा 11 सातारा, सातारा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ.
बाजी कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो आहे आणि सातारा प्रीमियर लीगचा सफर अथर्व आदिरा 11 सातारा टीमने जिंकलेला आहे. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. ज्या दातूर भावांचं प्रतीक असल्या मंडळींनी आम्हाला विशेष अनमोल सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचा आभार. ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेशी जोडले गेले त्यांचा आभार. जे खेळाडू खेळले त्यांचा आभार. संघ मालकांचं विशेषतः आभार आपल्याला मानलं पाहिजे कारण त्यांनी संघ घेतले त्यांचंही आभार. जे जे घटक या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पंचांचं, कॉमेंटेटर, tenniscricket.inचं, संपूर्ण कमिटीचं आणि सर्व खेळाडूंचं, पाठीराख्यांचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानूया. वेळेअभावी जर मित्रांनो कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया. अशीच तुमची साथ सातारा प्रीमियर लीगच्या पाठीमागे ठेवा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चं यशस्वी आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे असं आपण जाहीर करूया. पुनश्च एकदा सर्व क्रिकेटच्या घटकांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर पुनश्च एकदा आपण दिलगिरी व्यक्त करूया. नव्या उमेदीने, नव्या जोशाने पर्व क्रमांक 2 मध्ये आपण भेटूया हीच आपण ग्वाही देऊया. आणि पर्व क्रमांक 1 संपलं सातारा प्रीमियर लीगचं असं आपण जाहीर करूया. धन्यवाद. सर्वांना शुभरात्री. सर्व संघ मालकांना पुढील वाटचालीसाठी